बिंब सभ्येहि देव मनुष्येहि केतु इमस्मि सतरत्न विहारे प्रतिष्ठापेमि इदं मे प्रियं बोधियानं प्रतिलाभायं श्रवन्ततु द्वितीयम्पि तृतीयम्पि इदं बुद्ध बिंब सभ्येहि देव मनुष्येहि केतु इमस्मि सतरत्न विहारे प्रतिष्ठापेमि इदं मे प्रियं सम्मा सम्बुद्दस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स विज्ञानपत्यय नामरूपपत्यय सचया वेदनापत्यय तन्नापत्यय उपादान शोकपरिदेव दुःखदोमनस्सव्यासानिरुजन्ति एवमेतस्य केवलस्य दुःखखण्डस्य निरोधोऽति द्वति समः पुरुषलक्षणानुभावेन अशीतनव्यञ्जन लक्षणानुभावेन अठ्ठत्तरशत मङ्गलालक्षणानुभावेन शब्दमार्ग पारमितानुभावेन दशोपपारमितानुभावेन शिवकतयानुभावेन जीनसावकानुभावेन इन्दानुभावेन सहस्र धम्मखण्डानुभावेन पिटकतयानुभावेन अट्ठाङ्गिकमग्गानुभावेन नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सर्वपापस्य करणं कुशलस्य उपसम्पदा सचित्तपर्योदपनम् एतं बुद्धानुशासनं साधु 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 26व्या बौद्ध धम्म मेळाव्याचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। परंतु या मेळाव्याला आज विशेष असं महत्त्व आहे। का बरं विशेष महत्त्व आहे? तर अनेक वर्षापासून ज्या महास्तवीरांनी म्हणजे सतरत्न पूज्य भंतेजींनी या ठिकाणी बौद्ध विहाराची प्रस्थापना केली होती, तो विहार जीर्ण झालेला होता, जीर्ण अवस्थेत होता। परंतु आजतागयात त्या विहाराची देखभाल होती। या ट्रस्टीचे प्रमुख महासचिव सन्माननीय मनसारामजी दैवले, या ट्रस्टीचे फाउंडर अध्यक्ष मला बहुतेक वाटतं नागदेव साहेब असणार। त्यांनी पद सोडलं, ते नागपूरला राहायला गेले आणि त्यानंतर मला असं वाटतं की हे पद अध्यक्षांचं सन्माननीय महादेवरावजी मेश्राम एमयू मेश्राम यांच्याकडे सोपविण्यात आलं असावं। म्हणजेच ते आजच्या स्थितीला, आजच्या घडीला या ट्रस्टीचे अध्यक्ष आहेत। म्हणजे सन्माननीय दैवले साहेब, महासचिव सन्माननीय अध्यक्ष महादेवजी मेश्राम, ही दोन्ही मंडळींनी एक चांगला विचार करून या
जीर्ण झालेल्या या दोन्हीही उपासिकांनी एक मनामध्ये जिद्द आणि चिकाटी बाळगून या जीर्ण झालेल्या विहाराचं उत्थान व्हावं म्हणून बऱ्याच वर्षापूर्वी या ठिकाणी शासकीय निधीमधून हे खालचं बांधकाम झालेलं होतं आणि समोर या ठिकाणी सतरत्न भंतेजींनी जी प्रस्थापना केली होती विहाराची ते छिन्न झालेलं होतं, ते योग्य वाटत नव्हतं आणि म्हणून मेश्राम साहेबांच्या मनामध्ये एक कल्पना आली की आपण इथे अध्यक्ष आहोत, आपल्या हातून काहीतरी सत्कार्य घडावं. तसे ते अनेक ठिकाणी सत्कार्य करीतच असतात. आमच्या वैशालीनगर भंडारा येथील बुद्धविहाराचं 2 मजल्याचं काम, 2 माळ्याचं काम ते अध्यक्ष असताना त्यांनी घडवून आणलं. काही जनतेकडून दान घेतलं, काही जवळून दान घेतलं आणि वैशाली नगरातील बुद्धविहाराची प्रस्थापना केली. त्याचप्रमाणे त्यांच्या मनामध्ये एक नवीन विचार आला आणि त्या विचारातून सिंगोरी बुद्धविहार या दृष्टीला आपण अध्यक्ष या नात्याने एक सामाजिक उत्तरदायित्व म्हणून काहीतरी धम्मदान केलं पाहिजे. या धम्मदानाच्या भावनेतून सन्माननीय मेश्राम साहेबांनी या ठिकाणी एक सुंदर छोटे विहाराची प्रस्थापना केली आहे आणि त्या विहाराचं विधिवत या ठिकाणी उद्घाटन संपन्न झालेलं आहे. याविषयी सविस्तर माहिती आपणास प्रस्तावनेतून होणार आहे. बुद्ध विहार ट्रस्ट शिंगोरी या संस्थेचा मी थोडक्यात प्रास्ताविक सादर करीत आहे. मी MW दहिवली उर्फ मनसाराम वारुळजी दहिवली या संस्थेचा सचिव तथा द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचाही मी जिल्हा अध्यक्ष आहे. तर बुद्ध विहार ट्रस्ट शिंगोरी अर्थात चांदोरी भंडारा लाखनी महामार्ग तालुका जिल्हा भंडारा या संस्थेची स्थापना 1974 मध्ये झाली. जमिनीची वगैरे प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 1976 मध्ये ही संस्था रजिस्टर करण्यात आली. या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पूज्य भदंत सतरत्न महास्तवीर होते. तर सचिव तत्कालीन शिक्षण उपसंचालक माननीय MG नागदेवे हे होते. पूज्य भदंत सतरत्न यांचे पूर्वीचे नाव हंसदास मंगरू मेश्राम करजखेडा असे होते, परंतु त्यांना हंसदास महाराज याच नावाने ओळखत होते. ते शरीराने धिप्पाड व उंच होते. ते कबीरपंथी होते. ते शिकलेले नव्हते तर कशीबसी सही करायचे, परंतु त्यांना कबीरांचे कित्येक दोहे मुखपाठ होते. त्यांच्या पत्नीचे निधन झाल्यानंतर ते 36 वर्षाचे असताना
तंबोराच्या साह्याने व कबीरांच्या दोह्यांच्या माध्यमातून खेडोपाडी फिरून समाज प्रबोधन करायचे. त्यांना श्री अभिमन लक्ष्मण सार्वे आमगाव या हिंदू व्यक्तीने ही शिंगोरी येथील जागा 30 गुंठे दान म्हणून दिली. बाकी जागा शिंगोरीची आहे. त्यानंतर त्यांनी येथे कौलारू मठ बांधला आणि जे काही धान्य त्यांना मिळत असे त्यामधून सार्वजनिक भोजनाचा कार्यक्रम घडवून आणत असत. 1956ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला. तेव्हापासून त्यांनी बौद्ध धर्माचा अभ्यास इतर भिक्खूंच्या सहाय्याने श्रवणाद्वारे करून धम्माचा प्रचार सुरू केला. त्यानंतर माननीय एम.जी. नागदेवे सचिव असताना आमच्या कार्यकारिणीने नागपूरच्या मित्रांच्या सहकार्याने पूज्य भदंत सुरेई ससाई यांना 1973 मध्ये शिंगोरी इथे आणले आणि त्यांनी हंसदास महाराज यांना धम्मदीक्षा दिली आणि त्यांनीच त्यांचे नाव सतरत्न भंते असे ठेवले. त्यांचा बौद्ध धर्मावरील ज्ञान वाढला. कोणत्याही व्यक्तीने कितीही जटिल प्रश्न विचारला तरी योग्य असे उत्तर देऊन त्यांचे समाधान करीत असत. त्यांचे भंडारा व गोंदिया जिल्ह्यात सर्व समाजाचे अजूनही बरेच चाहते आहेत. त्यांना जवळच्या टेकेपार येथे 5.5 एकर शासकीय जागा फुकटात त्यांना मिळाली. पुढे ते 102 वर्षाचे होऊन भंडारा येथील शासकीय रुग्णालयात दिनांक 10 फेब्रुवारी 1995 रोजी निर्वाण पावले. त्याप्रमाणे आम्ही त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी बौद्ध धम्म मेळावा ह्या सद्धम्मभूमीत घेत असतो. हा 26वा बौद्ध धम्म मेळावा आहे. आमच्या कार्यकारिणीने प्रथम लहान बुद्ध विहार बांधला. त्यानंतर संस्थेचे विद्यमान अध्यक्ष माननीय महादेवराव मेश्रा यांच्या धम्मदानातून बौद्ध स्तूप बांधण्यात येऊन त्याचे उद्घाटन भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय चंद्रमोदी पाटील यांच्या हस्ते पार पाडले आणि महादेवराव मेश्राम यांचा सत्कार माननीय इजेट खोब्रागडे सर IAS यांच्या हस्ते पार पडला. बौद्धांची भारतीय जनगणना किंबहुना आगामी 2021 मध्ये जी जनगणना होणार आहे त्याविषयी जे संभ्रम आहेत, जे समज गैरसमज आहेत, अपसमज आहेत, त्याविषयी मी काहीतरी सांगावं या संदर्भात मला हा विषय दिलेला आहे. विषय अत्यंत परिस्थितीला अनुकूल आहे. आज जी गंभीर परिस्थिती आहे त्या गंभीर परिस्थितीमध्ये आपली लोकसंख्या बौद्धांची जी कमी होत आहे आणि त्या अनुषंगाने अनेक योजना आर्थिक तरतूद कमी होत आहे आणि म्हणून विशेषतः बौद्ध समाजाने या जनगणनेमध्ये येणाऱ्या काय लिहायला पाहिजे, मागच्या जनगणनेमध्ये चुकीची नोंद झाल्यामुळे आपले किती आर्थिक नुकसान झाले, सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, तर या संदर्भात अत्यंत आजच्या परिस्थितीत महत्त्वाचा विषय असे मी समजतो. तितकाच गंभीरही आहे. त्यामुळे आपण या विषयाकडे गंभीरपणे पाहावं आणि अनेक आता सांगितल्याप्रमाणे आमच्यातले अनेक लोक अनेक प्रकारच्या नोंदी लिहायचे सांगतात. या सगळ्यांचे स्वागतच आहे. याच्यामध्ये काही दुमत असण्याचं कारण नाही. जे म्हणतात सगळीकडे बौद्ध लिहा त्यांचेही स्वागतच आहे. पण प्रश्न असा आहे की भावनेनं प्रश्न सुटत नसतात. कर्तव्य हे महत्त्वाचे असते आणि म्हणून भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ आहे. आपण आज सुशिक्षित झालो आहोत. मुठभर लोकांना आरक्षणाचा लाभ झालेला आहे, परंतु अनेक आपले ग्रामीण बंधू आहेत, अनेक ग्रामीण लोक आहेत, मजूर आहेत, त्यांच्याकडे अजूनही ह्या विकासाची योजना पोहोचलेली नाही आहे. आणि म्हणून जनगणनेत आपण जशी नोंद करून त्या पद्धतीने त्या योजना पोचतील, त्याच्यावर आर्थिक नियोजन होईल, अर्थसंकल्पात तरतूद होईल, या सर्व गोष्टीची जाण आपण ठेवली पाहिजे. आणि म्हणून वेगवेगळे जे मतप्रवाह आहेत जनगणनेमध्ये आपण कोणत्या कॉलममध्ये काय लिहायला पाहिजे याविषयी आपण आता सविस्तर सांगणार आहोत. खरं म्हणजे जनगणना हा केवळ डोकी मोजण्याचे साधन नाही आहे. जनगणनेमध्ये डोकी बरोबरच समाजाचे चित्र सुद्धा दिसत असते.
जनगणनेचा उद्देश विविध जातीच्या विविध क्षेत्रात किती प्रगती झाली किंवा नाही, झाली नसेल तर काय झाली नसेल त्याच्यावर कुठल्या प्रकारच्या उपाययोजना आपल्याला करता येतील, हा सगळा विषय आहे. आणि जनगणनेच्या माध्यमातूनच आपल्याला सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक ह्याची प्रगती कशी साधता येईल याचाही विचार जनगणनेत होत असतो. आणि तो केवळ डोक्याबरोबर चित्रही स्पष्ट होत असते. जनगणनेचा जर आपण इतिहास पाहिला तर प्राचीन भारतात पहिली जनगणना सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांनी केली, इसवी सन पूर्व 298 मध्ये. म्हणजे बाबासाहेब असं म्हणायचे की भारतात 2 युगांतकारी घटना घडलेल्या आहेत. एक असं होतं, त्यापूर्वीपर्यंत भारतात कोणीही शूद्र राजा होऊ शकतो अशा प्रकारची कल्पनाच केली जात नव्हती. पण चंद्रगुप्त मौर्य हा पहिला शूद्र राजा आहे. बुद्धाच्या विचारानं प्रभावित त्यावेळेस जे जनमानस होतं, त्या जनमानसाचा परिणाम त्यावेळेस पडला. आणि इसवी सन पूर्व 298 मध्ये चंद्रगुप्त मौर्यांनी पहिली प्रजेची जनगणना केली. त्यानंतर ज्यांना आपण सर्व प्रियदर्शनी सम्राट असं म्हणतो, या सम्राट अशोकाने इसवी सन पूर्व 236 मध्ये केवळ प्रजेची जनगणना केली नाही, तर प्रजेबरोबर पशु पक्ष्यांची जनगणना केली. प्रजेबरोबर पशु पक्ष्याची जनगणना करणारा आजच्या इतिहासातला नाही तर प्राचीन इतिहासातला पहिला माणूस सम्राट अशोक आहे. तर अशा प्रकारे प्राचीन काळामध्ये सर्वप्रथम चंद्रगुप्त मौर्यानी, त्यांच्यानंतर सम्राट अशोकानी, आणि नंतर मग जेव्हा इंग्रज आले त्या इंग्रजांनी सर्वप्रथम 1865 मध्ये भारतात पहिली जनगणनेला सुरुवात केली. 1865 नंतर 1872 मध्ये जनगणना झाली. त्यानंतर 1880 मध्ये जनगणना झाली. परंतु 1865 आणि 1872 ची जनगणना होती ती शास्त्र सुद्धा नव्हती, ती कुठेतरी करायची म्हणून करायची झाली. परंतु खऱ्या अर्थाने भारतामध्ये इंग्रजांच्या काळात, ब्रिटिशांच्या काळात शास्त्रशुद्ध पद्धतीनं 1880 साली जनगणनेला सुरुवात झाली. आणि 1880 नंतर दर 10 वर्षांनी मग पुन्हा जनगणना आतापर्यंत सुरू आहे. मग 1880, 90 वगैरे वगैरे वगैरे. पण त्याच्यामध्ये मधला एक टप्पा जो आहे 1931चा, तोपर्यंत जनगणना होत होती. परंतु खऱ्या अर्थाने जातवार जनगणना 1931ला झाली. ज्यामध्ये आपल्याला सगळ्यांना माहित असेल की ओबीसी सुद्धा आज ओबीसी मागणी करतायत की आमची जातवार जनगणना झाली पाहिजे, त्या ओबीसी ची सुद्धा जनगणना 1931 मध्ये झालेली आहे. आणि ही कशामुळे झाली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सायमन कमिशनची साक्ष दिली. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्लंडमध्ये जे लागोपाठ 3 गोलमेज परिषदा भरल्या, त्या गोलमेज परिषदेमध्ये बहिष्कृत आणि अस्पृश्य हे हिंदू धर्माचा भाग नाही आहे, हिंदू धर्मापेक्षा वेगळे आहेत. त्याच्यामुळे त्यांना हिंदू धर्माचे प्रतिनिधी मानता येत नाही आणि हिंदू धर्मामध्ये त्यांची नोंदही होत काम नाही. या बहिष्कृत वर्गाची स्वतंत्र नोंद व्हायला पाहिजे, त्याचबरोबर म्हणजे ओबीसी सुद्धा नोंद व्हायला पाहिजे. अशा प्रकारची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सायमन कमिशनला आणि नंतर पुढे लागोपाठ ते 30-31-32ला ज्या गोलमेज परिषद झाल्या इंग्लंडमध्ये, त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी ही मागणी धरून दिली. आणि त्यावेळेचे इंग्लंडचे पंतप्रधान जे होते रॅस्मस मॅकडोनाल्ड यांनी ती मान्य केली. आणि अशा प्रकारे भारतातील ज्या अस्पृश्य जाती आहेत, ज्या बहिष्कृत जाती आहेत, ह्या बहिष्कृत जाती हिंदू धर्माच्या नाही आहेत, हिंदू धर्मा व्यतिरिक्त आहेत. आणि म्हणून यांना स्पेशल सवलती दिल्या पाहिजेत, यांना सुविधा दिल्या पाहिजेत, अशा प्रकारचा प्रस्ताव मान्य केला. आणि मग त्या आधारे 1935ला जो भारत ऍक्ट, इंडिया ऍक्ट ज्याला म्हणतो, हा इंडिया ऍक्ट तयार झाला. या इंडिया ऍक्ट मध्ये ही प्रोव्हिजन दिली आहे की भारतातल्या ज्या अस्पृश्य जाती आहेत, जनजाती आहेत, यांना सोयी सुविधा मिळाल्या पाहिजेत, अशा प्रकारची तरतूद 1935च्या ऍक्ट मध्ये करण्यात आली आहे. आणि नंतर पुढे 1936ला तिथे केवळ तरतूद होती, पण 1936ला जेव्हा दुरुस्ती ऍक्ट तयार झाला, म्हणजे अनुसूचित जातीचा, त्याच्यामध्ये अनुसूचित जातीमध्ये भारतामध्ये किती अनुसूचित जातीच्या जाती आहेत, जनजातीच्या किती जाती आहेत याची स्वतंत्र यादी तयार करण्यात आली आहे. आणि ती यादी 1936च्या अनुसूचित जाती जो कायदा होता त्याच्यामध्ये ती जाती जोडलेली आहे. यापूर्वी ह्या जात्या कशा आल्या
तर यावेळेस सायमन कमिशन आला होता. सायमन कमिशनला सगळ्यांनी विरोध केला होता. गो बॅक सायमन अशा प्रकारची भारतामध्ये सर्वदूर प्रचार झाला होता. त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सायमन कमिशनला साथ दिली. ते भारतभर फिरले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांनी सांगितलं की ह्या ज्याची परिस्थिती कशी आहे. मध्यंतरी स्टार्ट कमिटी निर्माण झाली आणि स्टार्ट कमिटीला हे अधिकार दिले होते की तुम्ही भारतातल्या ज्या जनजाती आहेत, ज्या जाती आहेत, एससी मध्ये किती आहेत, जनजातीमध्ये किती आहेत, ह्या तुम्ही मोजा, ह्या पहा. आणि त्या स्टार्ट कमिटीचे बाबासाहेब आंबेडकर एक सदस्य सुद्धा होते आणि त्यानुसार ही अनुसूचित जाती जमातीची यादी ठरली. ती 1936च्या कायद्यामध्ये आली आणि त्यानंतर 1936 नंतर 1936च्या कायद्यामध्ये दुरुस्तीमध्ये ही यादी आली आणि त्याप्रमाणे त्यानंतर भारतातले जे अनुसूचित जाती आणि जनजातीचे लोक आहेत ते हिंदू नाही आहेत, हिंदूपेक्षा वेगळे आहेत. अशा प्रकारचा एक संविधानिक दर्जा प्राप्त झाला आणि त्यानंतर प्रत्येक ठीक वेळेस आज जसे आपली जनगणना होते, प्रत्येक जनगणनेमध्ये अनुसूचित जाती आणि जमातीची स्वतंत्र जनगणना होत आहे. ओबीसीची अजूनही होत नाही. बाबासाहेबांनी त्यावेळेस त्यांना साथ दिली होती, परंतु आंदोलनाशिवाय काय घडत नाही. बाबासाहेबांना त्यावेळेस विरोधक म्हटले, राष्ट्रविरोधी म्हटले, देशद्रोही म्हटले, पण बाबासाहेब सायमन कमिशनवर गेले. बाबासाहेब इंग्लंडमध्ये ज्या 3 गव्हर्नमेंट परिषदेला तेथे सगळ्यांशी विरोध करून आपला मुद्दा मांडला आणि बाबासाहेबांच्या अत्यंत परिश्रमामुळेच, बुद्धिचातुर्यामुळेच आपल्याला ह्या सोयी सवलती मिळाल्या आणि जनगणनेमध्ये जातीची नोंद करण्याची सवलत सुद्धा मिळालेली आहे. तर अशा प्रकारे हा जनगणनेचा इतिहास आहे. आता आपल्यासमोर आता मुद्दा असा आहे, कारण माझ्यासमोर बोलणारे खूप आहेत, मी कमीत कमी 2 तास या विषयावर बोलू शकतो, इतकं या विषयावर मला माहिती केलेली आहे. तात्पर्य आहे की जनगणनाचा आजचा जो गंभीर प्रश्न आहे, आता 1 एप्रिल 2021 पासून भारतीय जनगणना सुरू होणार आहे. या जनगणनेमध्ये सगळ्यामध्ये संभ्रम आहे. माग 2001 मध्ये जनगणना झाली, त्याच्यामध्ये थोडासा संभ्रम होता. 2011 मध्ये तर खूपच संभ्रम निर्माण झाला, कारण आम्ही बुद्धिजीवी आहोत. मी किती हुशार आहे दाखवण्याची आपल्यामध्ये स्पर्धा लागलेली आहे. एखाद्यानं चांगलंही मार्गदर्शन केलं, चांगलंही सांगितलं, तरी तो काय, त्याला काय समजते, अशा प्रकारची कूपमंडूत प्रवृत्ती आपल्यामध्ये लागलेली आहे. आपल्यामध्ये बुद्धिमान आहे, त्याच्यामध्ये काही वादच नाही. परंतु 2011च्या जनगणनेमध्ये 2001 मध्ये फार कमी चूक झाली. 2011 जनगणनेमध्ये खूप मोठ्या चुका झाल्या, त्याचे दुष्परिणाम आपण भोगत आहोत. त्याचे उदाहरण सांगायचं झालं की 2001 पर्यंत जी जनगणना झाली 2001 मध्ये, तर 2001च्या जनगणनेच्या आधारे परिसमन आयोगाची निर्मिती झालेली होती आणि ह्या परिसमन आयोगाच्या निर्मितीनंतरच जुने क्षेत्र आरक्षित कमी झाले आणि त्याच्यामुळे आपले राजकीय सगळे नुकसानच होत गेले आहेत. खरं म्हणजे आपल्याला महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या 48 जागा आहेत, त्याच्यापैकी 8 जागा रिझर्व्ह होत्या. 2001च्या पूर्वी आपल्याला महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या ज्या 48 जागा आहेत, त्याच्यापैकी 8 जागा हा अनुसूचित जातीसाठी, एससी साठी रिझर्व्ह होत्या. तसेच महाराष्ट्र विधानसभेच्या एकंदर 288 जागा आहेत, या 288 जागांपैकी आपल्याला 48 जागा ह्या एससी साठी रिझर्व्ह होत्या. परंतु चुकीची जनगणनेमध्ये नोंद झाल्यामुळे आपल्याला आज 8 लोकसभेच्या ज्या जागा पाहिजे होत्या त्या 5 झालेल्या आहेत. विधानसभेच्या ज्या 48 पाहिजे होत्या एससी साठी रिझर्व्ह, त्या 28-29 झालेल्या आहेत. तर अशा प्रकारे आपलं राजकीय नुकसानच झालं नाहीये. तर पूर्वीच्या जनगणनेमध्ये ती आपली लोकसंख्या 16.33 होती, जवळपास 17% होती. ती मागच्या जनगणनेमध्ये 10.33 आलेली आहे, म्हणजे लोकसंख्या सुद्धा कमी झालेली आहे. लोकसंख्या कमी झाल्यामुळे आज आपल्याला जो 13% आरक्षण मिळते, ते उद्याच्या सरकारने ठरवलं की तुमच्या लोकसंख्येप्रमाणे तुम्हाला त्यावेळेस आरक्षण दिलेलं आहे 13%. आता तुमची लोकसंख्या कमी झालेली आहे, तुमचं 13ऐवजी 10% आरक्षण करू, म्हणजे आपला शैक्षणिक आणि नोकरीविषयक सुद्धा नुकसान होणार आहे. तर अशा प्रकारचे हे नुकसान कशामुळे झालं? हे नुकसान केवळ जनगणनेमध्ये आपण चुकीची नोंद केली त्याच्यामुळे झालं. आता प्रास्ताविकामध्ये आपल्याला आपल्या सचिवांनी सांगितलं की कशा प्रकारचे संभ्रम आहेत. काही लोकांना वाटतं की आपण बौद्ध आहोत. बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध धर्म दिला आहे, आपल्यामध्ये बौद्ध धर्मामध्ये जात नाही आहे आणि म्हणून जनगणनेमध्ये जे कॉलम आहेत, विशेषतः 7 क्रमांकाचा 8चे 2 भाग आहेत, 8 अ आणि 8 ब.
जनगणनेच्या क्रमांक 7 कॉलम मध्ये तुमचा धर्म कोणता आहे विचारलेला आहे. निश्चितच आपण लिहू बुद्धिस्ट लोक की आपला धर्म बौद्ध आहे. पण 8 चे 2 भाग केले आहेत. 8 मध्ये म्हटलं आहे तुम्ही अनुसूचित जाती जमाती प्रवर्गात येताय काय. काही लोक होय म्हणतील, काही लोक नाही म्हणतील. मग नंतर पुन्हा ब मध्ये 8 ब मध्ये लिहिलं आहे की जर तुम्ही अनुसूचित जाती प्रवर्गात असाल तर पूर्वाश्रमीची तुमची जात कोणती. काही लोक लिहितील आपली जात, काही लोक लिहिणार नाही. तर अशा प्रकारे काही लोकांचं असं म्हणणं आहे की विशेषतः आपल्यामध्ये संभ्रम कॉलम 7 जनगणनेचा 29 कॉलमचा फॉर्म आहे. त्या 29 कॉलमच्या फॉर्म मध्ये बाकी तुम्ही कमी जास्त केलं तर काही बिघडणार नाही. पण कॉलम 7 आणि 8 हे आहेत हे अत्यंत महत्वाचे आहेत. हे जागरूकपणे आपण लिहिले पाहिजे. कॉलम 7 मध्ये विचारलं आहे. काही लोकांचं असं म्हणणं आहे कॉलम 7 मध्ये बौद्ध म्हटलेले आहे, धर्म कोणता तर आपण बौद्ध लिहायचा. आणि कॉलम 8 अ मध्ये म्हटलं आहे तुमचा प्रवर्ग कोणता, आपला प्रवर्ग लिहायचा. पण कॉलम 8 ब मध्ये जे म्हटलेलं आहे की तुमची जाती लिहायची नाही. हा एक मतप्रवाह आहे. दुसरा मतप्रवाह असा आहे की धर्म कोणता 7 मध्ये बौद्ध लिहायचा, मग प्रवर्ग लिहायचा नाही आणि जातही लिहायची नाही आहे. हा दुसरा एक विचार प्रवाह आहे. तिसरा मतप्रवाह असा आहे की 7 मध्ये कॉलम मध्ये धर्म कोणता बौद्ध प्रश्नच नाही. पण हे 8 अ आणि ब आहे प्रवर्ग आणि जात हे डॅश सोडा काहीच लिहू नका. परंतु आपण हे म्हणणं सोपी आहे. आपल्याला वाटतं आपण बौद्ध लिहिला म्हणजे बौद्ध होईल अनुसूचित, परंतु त्यांच्यामध्ये कॉम्प्युटरमध्ये फिट झालेले आहेत हे सगळे कॉलम. तुम्ही चुकीची माहिती दिली की चुकीच्या पद्धतीने तुमचं काउंटिंग होईल, मोजणी होईल, जनगणना होईल. आणि म्हणून हे काळजीपूर्वक पाहिलेले पाहिजे. अर्थात काही लोकांचं असं म्हणणं आहे की धर्म फक्त बौद्ध लिहायचा, बाकी काही जातही बौद्ध लिहायची आणि प्रवर्ग बौद्ध लिहायचा. आता एकीकडे आपण असं म्हणतो की बौद्ध धर्मात जात नाही आहे आणि दुसरीकडे आपण काय म्हणतो 8 अ आणि ब मध्ये बौद्धच लिहा. म्हणजे विसंगती आहे ना, कुठे कुठे विसंगती असं आहे. तर त्या दृष्टीनं आपण काळजीपूर्वक विचार केला पाहिजे की आपली लोकसंख्या कशामुळे घटली. 2001च्या जनगणनेमध्ये महाराष्ट्राचे उदाहरण घेऊया. 2001च्या जनगणनेमध्ये महाराष्ट्रामध्ये 58 लाख बुद्धिस्ट होते. 2001च्या जनगणनेमध्ये महाराष्ट्रामध्ये 58 लाख बौद्ध धर्मियाची संख्या होती. परंतु जनगणनेमध्ये अशा प्रकारचा संभ्रम निर्माण झाल्यामुळे काही लोकांनी धर्म बौद्ध लिहिला आणि सगळं दास सोडलं. असे लोक होते 32 लाख. आणि ज्यांनी धर्म बौद्ध लिहिला आणि अनुसूचित जाती प्रवर्ग लिहिला आणि जातही पूर्वाश्रमाची जी काय असेल महार असेल चामार असेल ती लिहिली, असे लोक होते 26 लाख. म्हणजे 26 लाख अनुसूचित जातीमध्ये गेले आणि 32 लाख बौद्धामध्ये गेले. म्हणजे अनुसूचित जातीच्या भरवशावर संख्येवर जे आरक्षण मिळत होतं राजकीय ते कमी झालं. तुमचे रिझर्वेशन कमी होणार. तुम्हाला जी लोकसंख्येच्या प्रमाणात अर्थसंकल्पात तरतूद व्हायला पाहिजे ती कमी होणार. ती कमी होणार म्हणजे अप्रत्यक्ष तुमचा विकास खुंटणार. तर अशा प्रकारचे हे दुष्परिणाम 2001च्या जनगणनेमध्ये बौद्धांनी केवळ बौद्ध सगळं लिहिल्यामुळे 26 लाख आणि बौद्ध आणि अनुसूचित जाती लिहिल्यामुळे ते बौद्धामध्ये आले नाही, ते अनुसूचित जातीमध्ये आले, असे 32 लाख. तर अशा प्रकारे 58 लाख जे बौद्ध होते ते विभागले गेले आणि विभागले गेल्यामुळे त्याचे दुष्परिणाम राजकीय सामाजिक आणि सगळ्या क्षेत्रात आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याच्यानंतर 2011ची जनगणना झाली. 2011च्या जनगणनेमध्ये असाच प्रश्न निर्माण झाला. कारण आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा प्रचार करतो, पत्रक काढतो, तेव्हा मी वेगळं काढतो, हे वेगळं काढतात, ते वेगळं काढतात. सामान्य लोकांच्या मनात फार संभ्रम निर्माण होतं. खरं काय लिहायचं, हे लिहायचं का ते लिहायचं, अशा प्रकारचा संभ्रम निर्माण होते. आणि मग अशा प्रकारची विभागणी होती आपल्यामध्ये बौद्धाची आणि अनुसूचित जातीची. शेवटचा एक मुद्दा मांडतो, अनेक लोकांनी बोलणार आहे. शेवटचा एक मुद्दा मांडतो. बरेचदा आपल्या जनगणनेमध्ये प्रचार करताना असं म्हटलं जाते की अनुसूचित जातीप्रमाणे बौद्धांनाही बौद्ध धर्मियांनाही सोयी सवलती आहेत आणि त्याच्यामुळे तुम्ही बौद्ध लिहिल्याच पाहिजे. आता याच्यातली ज्ञानब्याची मेघ जी आहे ती नाही, बौद्ध धर्मियांना जो सोयी सवलती आहेत त्या आरक्षण नाही राजकीय, त्या नोकरीविषयी सोयी सवलती नाही आहेत, त्या केवळ शैक्षणिक आहेत. लोकांच्या ज्या शैक्षणिक संस्था आहेत त्यांना अनुदान देणे, त्यांना शिष्यवृत्ती देणे याच्यासाठी फायदा आहे. आणि त्याच्यामध्ये किती टक्के हो, 1% आपल्याला येत नाही बौद्ध धर्मियांना.
टोटल जे काही 3%चे बजेट असेल त्याच्यातलं 1% येईल का? त्याच्यामध्ये कोण आहेत? अल्पसंख्याकामध्ये बौद्ध आहेत, शीख आहेत, ख्रिश्चन आहेत, जैन आहेत. तर ह्याच्यामध्ये आपला किती टक्का मिळेल? एक तर त्यांचं बजेट मुस्लिम जास्ती आहेत आणि आतापर्यंत बरोबर आहे तुमचं म्हणणं की फायदा जो झाला तो सगळ्यांना माहीत आहे, आपल्याला 1% येणार नाही. मग तुम्ही 13% फायदा मिळवायचा की 1% मिळवायचा? आणि तोही फक्त कशामुळे? शिष्यवृत्तीमध्ये. राजकीय आरक्षण नाही, नोकरीविषयी आरक्षण नाही. मग तुम्हाला हे सगळं सोडायचं आहे का? म्हणजे बऱ्याच लोकांचा असा युक्तिवाद असतंय की नाही बौद्ध धर्मीयवाल्यांना अल्पसंख्याकांच्या सोयी सवलती आहेत, मुळीच नाही आहेत, राजकीय सवलती नाही आहेत, नोकरीविषयी सवलती नाही आहेत, धर्माच्या आधारावर तुम्हाला आरक्षण थोडी मिळते. मग असा जर विचार केला तर हा सुद्धा आपल्याला दुसरा विचार करावा लागेल. आणि म्हणून त्यांना केवळ शिष्यवृत्तीच्या ज्या शैक्षणिक संस्था आहेत त्यांच्यामध्ये अनुदान गव्हर्नमेंट देते आहे. ह्या सगळ्या सवलती आहेत ना, पण म्हणून केवळ शिष्यवृत्तीपूर्व मिळते म्हणून आपण अशा प्रकारचे मोठ्या लाभाला मुकायचा का? हा एक मोठा ज्वलंत प्रश्न आपल्या समोर आहे. आणि त्या दृष्टीनं मी थोडक्यात, मोठा विषय आहे, थोडक्यात समजवण्याचा, माझ्या भाषेत, सोप्या भाषेत समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो आपल्याला समजला असेल असं मला वाटते. आणि त्या दृष्टीनं मी असा हेका धरणार नाही, माझे स्पष्ट मत आहे. मी असा हेका धरणार नाही. सगळे काय आपल्याला विचार मांडण्याचे स्वातंत्र्य आहे, त्यांचे स्वागतच आहे. पण आपण आपल्या स्वतःच्या सद्विवेक बुद्धीला साक्ष ठेवून कशात आपला फायदा आहे? आपण भावनेपेक्षा कर्तव्याला जास्त महत्त्व द्यायचं की कर्तव्यापेक्षा भावनेला महत्त्व द्यायचं? आपण इथे आलो आहोत, पण आपला गरीब समाज, मजूर, शेतमजूर, रिक्षावाला कुठे आहे? ते या सुद्धा बाकीच्या लाभाला मुकतील की नाही? हा सुद्धा आपण एक मोठा व्यापक दृष्टिकोन समोर ठेवून येणाऱ्या जनगणनेमध्ये 7 कॉलममध्ये धर्मबौद्ध, 8 मध्ये अनुसूचित जाती संवर्ग आणि 8ब मध्ये आपली जी जात असेल ती असेल. आणि पुन्हा सांगतो की जात हे हिंदू धर्माच्या धर्मग्रंथामध्ये लिहिले आहेत ती जात नाही आहे, जात हा संवर्ग आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 366च्या खंड 24 मध्ये जातीचा संवर्ग म्हटलेला आहे. असा वंश, जाती, त्याचा वर्ग किंवा गट हाय. आता महाराष्ट्रात 59 जाती आहेत, तो संवर्ग झाला एक प्रकारचा. अनुसूचित जातीचा तो एक संवर्ग झाला. आपलं कसं म्हणणं आहे की जात नाही, त्या दृष्टीने ही जात नाही आहे ना, तो संवर्ग लिहायलाच आवश्यक आहे. तो लिहिल्याशिवाय तुम्हाला बाकीचे मिळणार नाही. आणि म्हणून आम्ही आता या पदावर आलो असून, आम्ही थोडे सदन झालो असून, पण आमच्या बाकीच्या बांधवाचं बघा, त्यांच्याकडे बघा आणि येणाऱ्या जनगणनेमध्ये निदान कमीत कमी आपली बुद्धी वापरा अशा प्रकारची अपेक्षा करतो. आणि तुम्ही ते वापराल अशी अपेक्षा करतो. आणि हा निर्णय मी तुमच्यावर सोडतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत. आज बुद्धविहार ट्रस्ट सिंगोळीच्या 26वा बौद्ध धम्म मेळावा आणि महादेवजी मेश्राम आणि त्यांच्या अर्धांगिनी रमाताई मेश्राम यांनी निर्माण करून दिलेलं हे धम्म संस्थागार एक प्रशस्त संस्थागार म्हणून या परिसरामध्ये उभं झालेलं आहे. त्यांनी या दानभावनेतून केलेलं कुशल कर्म, जो पुण्यसंचय केलेला आहे लोकहितासाठी, की लोक यावेत, इथं बसावेत, घडावेत, संस्कारित व्हावे, व्यावहारिक व्हावे, वैचारिक व्हावेत, उन्नत मार्गाचे अनुगामी बनावेत. आणि या मैत्रीपूर्ण भावनेतून त्यांनी हा परिसर भदंत सतरत्न धम्मभूमी विहार या परिसरामध्ये आपण निर्माण केलेला आहे. याला नूतनीकरण केलेलं आहे. एक अभिनंदनीय बाब आहे. मागील अनेक वर्षापासून संत समाजाच्या वाटचालीमध्ये या मार्गाने जाताना इथं मला वाटते सुगत बनते अनेक दिवस होते. आणि तेव्हाही आम्ही बघायचं रस्त्याने जाताना तर एक ओसाड स्वरूप जे होतं तो आज एक नाविन्यपूर्ण झालेला आहे. आणि परिवर्तनाची वाट आपण प्रत्येकाने काळानुसार स्वीकारणं गरजेचं आहे. सन्माननीय बनसोड साहेबांनी वर्तमानातील परमपूज्य डॉक्टर आंबेडकरांना अपेक्षित असलेला की मी प्रथम भारतीय आहे आणि शेवटी भारतीय आहे, म्हणजे माझा धर्म, माझी जात, माझा लिंग, माझा वर्ण, माझा स्वभाव, माझे व्यक्तिगत राहणीमान काय असेल तो नंतरचा भाग, पण शेवटी भारतीय आहो. आणि भारतीय संविधानाचे प्रास्ताविकाचे पुनर्बांधणीचे किंवा प्रास्ताविकाला जनसामान्यामध्ये वृद्धिगत करणारे सन्माननीय इजेट खोब्रागडे सर या ठिकाणी उपस्थित आहेत.
ते या प्रसंगी मार्गदर्शन करतील. समता सिंधन दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थांचे दोन्ही संस्थांचे राष्ट्रीय अध्यक्षसुद्धा आणि मला वाटते महासचिव एम आर राऊत इथं आहेत. तेव्हा आजच्या हा भिक्खू संघ, ऑल इंडिया भिक्खू संघाचे भिक्खूसुद्धा इथं उपस्थित आहेत. आणि या संयुक्तिक अशा सांघिक सहभागातून म्हणजे विविधतेने नटलेला विविध संस्थांशी एकोपा जोडणारा हा 26वा वर्धापन दिवस. या वर्धापन दिवसामध्ये कालच्या उणिवा शोधून वर्तमानातील जबाबदाऱ्यांना दृष्टीसमोर बाळगून भविष्यातील येणाऱ्या पिढीला या भारताला प्रबुद्ध भारत घडवण्याच्या दृष्टीनं, लोकतांत्रिक गणराज्य घडवण्याच्या दृष्टीनं असणारी आपली जी जबाबदारी आहे त्या जबाबदारीचं अवलोकन करण्याकरता खऱ्या अर्थाने या बौद्ध धम्म मेळाव्याचं आयोजन केलं जातं. आणि त्याच अनुषंगाने आज इथं आपण एकत्रित झालेलो आहोत. तेव्हा आपण सर्वांनी तथागत बुद्ध आणि परमपूज्य डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमांची स्थापना केली, संस्थागार उद्घाटित केलं आणि या संस्थागारामध्ये अभ्यासिका, वाचनालय आणि चिंतन आणि मनन करणाऱ्या लोकांची, सद्धम्म श्रवण करणाऱ्या लोकांची, तेही वेगवेगळ्या वयोगटातील लोकांची वर्णिजळ या धम्म संस्थागारातून जर वृद्धिगत झाली तर खऱ्या अर्थाने बुद्धाच्या धम्म पालन करणारा समाज प्रबुद्ध भारताच्या निर्मितीच्या दृष्टीनं, कारण की बाबासाहेब गेल्यानंतर बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीतून आम्हाला बाबासाहेब गेल्यानंतर बुद्ध धम्म तर आम्हाला उजवायचं आहे, पालन करायचं आहे, आचरणात आणायचं आहे, व्यवहारात उतरवायचं आहे. पण या देशाचे नागरिक या नात्याने रक्त सिंचून बाबासाहेबांनी या देशाचं संविधान बनवलं. हा देश सुजलाम सुफलाम असावा या दृष्टीने बाबासाहेबांनी अहोरात्र कष्ट केलेत. आणि म्हणून एक नागरिक म्हणून, एक धम्म अनुयायी म्हणून, पण या देशाच्या एक पाईक म्हणून आपली जी जबाबदारी आहे त्या जबाबदारीला स्वीकारणं ही सुद्धा एक नैतिक ऋणानुबंध आहे. आणि हे ऋणानुबंध वृद्धिगत करता येईल या मैत्रीपूर्ण भावनेनं आज आपण बुद्ध धम्म संघ अर्थातच बुद्धीचा विकास, वैचारिक आदानप्रदान आणि संघटितपणा या त्रिरत्नांचा स्वीकार करून, या त्रिरत्नाप्रती श्रद्धा आणि विश्वास निर्माण करून व्यावहारिक जीवनामध्ये पंचशिलेचे मापदंड दैनंदिन जीवनात पालन करण्याचा अधोरेखित प्रयत्न करताना एक सुशील, संस्कारित, उन्नत आणि संघटित बाणा बाळगणारा एक आदर्श नागरिक या समाज व्यवस्थेतून मानवी समाज व्यवस्थेला ज्या लोकांची गरज आहे, काही मानवता रुजवायची असेल तर बुद्धाच्या धम्मतत्वानुसार सम्यक मार्गाचा अंगीकार करून आपल्याला एक आदर्श जीवनमूल्य कौटुंबिक दृष्ट्या पालन करणे गरजेचे आहे. आणि कौटुंबिक पाया मजबूत झाला, पारिवारिक ढाचा जर मजबूत झाला तर आपण सामाजिक दृष्टीनं अधिक मजबूत होऊ शकतो, एकत्रित येऊ शकतो. कुटुंब एकत्रित आणि सौजन्यशील असलं, संस्कारबद्ध असलं, मोठ्यांचा मान सन्मान आणि आदर तिथं राखणारं असलं तर आदर्श समाज सहज निर्माण करता येईल. समाज निर्माण झाला तर राष्ट्र निर्मितीमध्ये चांगले माणसं घडवता येतील, चांगले नीतिमूल्य उजवता येतील. आणि या देशाचा जो प्रारूप आहे, संविधान आहे, संविधानाच्या प्रास्ताविकामध्ये जो प्रारंभन आहे त्यामध्ये त्याची जी नोंद आहे, समता, स्वतंत्र, बंधुत्व, न्याय, आर्थिक, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक जे आपल्याला जे काही नियम आहेत त्या नियमांचे ज्या प्रत्येक माणसाने एक नागरिक म्हणून, एक चांगला नागरिक म्हणून, एक आदर्श नागरिक म्हणून, एक सौजन्यशील उत्तराधिकारी म्हणून, माणुसकीला शोभनीय असा आदर्श व्यक्तिमत्व म्हणून जे आपण धम्म आणि संविधानिक मूल्य जे प्रत्येक कुटुंबामध्ये, प्रत्येक घरांमध्ये, प्रत्येक नागरिकांनी जे पालन केलं तर ही जी आपल्या शेजारामध्ये, कुटुंबामध्ये, समाजामध्ये, गावामध्ये, जिल्ह्यांमध्ये जी असामाजिकता आहे, विषमता आहे, असंस्कारिकता आहे, अवास्तविकता आहे, अवांछितपणा आहे, भ्रष्टाचार, अनाचार, दुराचार, व्यभिचार, अनैतिक कर्म, अनिष्ट कर्म, असभ्य कर्म, फसगती, लुबाडणुकी या अनन्य ज्या बाबी आहेत त्या ज्या घडत आहेत,
या घडण्याला आपण कुठेतरी योगदान करू शकतो. पण धम्म आणि संविधानिक मूल्य यांच्या प्रति पारदर्शक राहून एक आदर्श नागरिक बनण्याच्या दृष्टीने प्रत्येक माणसाने प्रयत्न करणं गरजेचे आहे. मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की आमचे मित्र माननीय अमृतजी बनसोड त्यांनी जो विषय मांडला, म्हणजे खूप अभ्यासपूर्ण विषय मांडला. मी खूप प्रभावित आहो आणि मला असं वाटतं की सतरत्न धम्मभूमी सिंगोरीचा हा जनगणनेचा एक रिझॉल्युशन व्हावं या ठिकाणी, ठराव ज्याला म्हणतो आपण. आणि त्यांच्या या सूचनेचं सरांनी स्वागत, मी समर्थन करतो तुमचं. म्हणजे इथे मला वाटते तागडे बसले होते, गेले काय आहेत का? हां, त्यांनी एकदम स्पेसिफिक पिन पॉईंट प्रश्न विचारला की कॉलम 7मध्ये काय लिहायचं तर बौद्ध, आणि 8मध्ये काय लिहायचं तर कास्टचा, शेड्यूल कास्ट म्हणजे जे संविधानिक आहे, आणि 8ब मध्ये काय लिहायचं तर जी आपण त्याला उपजात म्हणतो, जी आमची सरकारी भाषेमध्ये महार असेल तर महार, जी काय असेल ते. मला वाटतं हे तुम्ही फार चांगलं समजून सांगितलं. म्हणजे मला पटलं तुमचं की हे आवश्यक आहे आणि हे संविधानिक आहे, मुळामध्ये कॉन्स्टिट्यूशनल आहे. आता हे संविधानिक का आहे तर संविधानाची निर्मिती, संविधानाची प्रास्ताविका. तुमच्यापैकी किती लोकांना संविधानाची प्रास्ताविका येते? शिक्षिका किती आहे तिथे? शिक्षिका असतील ना, शाळेमध्ये प्रियांबल म्हणतो ना आपण. आणि आता तर संविधान दिवस 26 नोव्हेंबरला साजरा. आपण जर संविधान समजून जर घेतलं नाही तर मग ती पुन्हा अडचण आहे, म्हणजे ती फार मोठी अडचण आहे. संविधानाच्या हक्काचं संरक्षण जर करायचं असेल तर संविधानाने काय हक्क दिले हे आधी समजलं पाहिजे. विषय जसा संविधानाने आरक्षण दिला आहे तो आरक्षण त्यापैकी एक हक्क आहे, एक आहे. म्हणजे मी फार जास्त बोलणार नाही कारण तुम्ही 12 वाजता आलात, भूक लागली असेल. मी घरून जेवून आलो खरं तर, त्यांची जेवणाची व्यवस्था आहे, पण आता भाषणं संपल्यावर आहे. आणि उपाशापोटी तुम्ही किती तत्वज्ञान सांगितलं तर ते डायजेस्ट कसं होईल, म्हणजे पचेल तेवढंच सांगितलं पाहिजे, जे रुचेल ते बोलायचं असं नाही. तर डायजेस्ट करता आलं पाहिजे आणि संविधान समजलं पाहिजे. थोडासा मी एक धम्माचा विषय असल्यामुळे मी परत सांगतो की मी त्याचा अभ्यासक नाही, पण आम्ही जीवनामध्ये जसं आपण नेहमीच म्हणतो आचरण करा. मी 29 वर्ष प्रशासनामध्ये होतो. मी 29 वर्षात तुम्हाला विश्वास वाटेल अथवा नाही वाटेल हा तुमचं तुम्ही बघत बसा, पण मी दारू प्यालो नाही. फुकट पाजणारे भोवती अनेक होते. मी SDO होतो, RDC होतो, डेप्टी कमिशनर होतो, 2 जिल्हा परिषदचा CO होतो, कलेक्टर होतो, समाज कल्याणचा कमिशनर होतो. अनेक पद. माणसं पदावर असलं की भोवताल खूप लोक येतात, ते स्वार्थाने येतात. बिना स्वार्थाने येणारे कमी असतात. म्हणजे अमृतजी बनसोड तेव्हाही नाही आले, पण ते मित्र राहिले. सत्ता असताना काही मागितलं नाही, आणि आता तर मी रिटायर झालो तरी त्यापेक्षा जास्त प्रेम दाखव. नाही तर त्यांना मला कशाला बोलवायचं होतं. ते म्हणते माझ्या हातात कुठे सत्ता आहे? तुमच्या भंडारा जिल्ह्यातले अनेक लोक सत्तेत आहेत ना, त्यांना बोलावते. मी दारू प्यालो नाही, मी भ्रष्टाचार केला नाही, ज्याला आपण व्यभिचार अनाचार आता भंतेजी सांगून गेले. आणि मला जमेल तेवढं मी समाजाच्या लोकांचे हिताचे निर्णय करत राहिलो, जमेल तेवढे. कोणीच माणूस एकटा सगळं करत नाही, पण जमेल तेवढे. आणि ते जमेल तेवढे म्हणजे नियमात बसणारे तर करायचे, पण जे नियमात बसत नाही तेही नियमात बसवून करायचे. त्याला आम्ही समाजसेवा म्हणतो, प्रशासकीय समाजसेवा. समोर आलं तेवढंच करणं हे काही आंबेडकरी आणि बुद्ध सांगणाऱ्या अधिकाऱ्याचं काम नव्हे. त्याचं काम आहे त्याच्या पुढे जाऊन करणं, बसवायचं कसं. आणि समाज म्हणजे फक्त काही शेड्यूल कास्टचा समाज नाही, तर समाजातला जो शोषित वंचित वर्ग आहे, जो गरजू आहे, जो गरीब आहे, त्याला न्याय देणं. आणि न्याय देणं ही आपल्या संविधानाचं अधिष्ठान आहे. तर हे शिकवणं, हे शिकणं
आणि ते प्रशासनामध्ये आणणं मला वाटते असा आता असे तुम्हाला लोक शोधावे लागतील, शोधले पाहिजे. नुसतं सांगून होत नाही, करणं. म्हणजे मी तुम्हाला शहाणपण सांगणार नाही, तुम्ही हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे. मी काय केलं ते सांगितलं. मी काय तुमच्या जिल्ह्यात काम केलं नाही, पण मी गडचिरोलीच्या आदिवासी जिल्ह्यापासून मी काम केलं. त्यामुळे आपल्याला इतिहास जर बघितला आणि हे करण्यामध्ये मला फार गर्वाने मला माझ्या पत्नीचा उल्लेख करावा असं वाटतो. माझ्या पत्नीचं नाव रेखा खोब्रागडे, ती मूळची कांबळे. अधिकारी बिघडत असेल तर त्याला बिघडू न देणं, वटणीवर ठेवणं, हे पत्नी फार चांगल्या प्रमाणे काम करू शकते. आणि नवऱ्याने पत्नीचं ऐकलं पाहिजे. म्हणजे मी ऐकलं, आयुष्यभर ऐकलं, आताही ऐकतो, रिटायर झाल्यावरही सत्तेत असताना. ती कधी पतीचं वाईट चिंतत नाही, पती कसाही असला तरी. मग आपण जर इतिहास बघा तुम्ही, तथागत बुद्ध होण्याचा, सिद्धार्थ गौतम बुद्ध झाले याचा जर आपण इतिहास बघितला तर शाक्य संघामध्ये 20व्या वर्षी सिद्धार्थाचा प्रवेश झाला. चंद्रबोधीजी, आपण आता विचार केला पाहिजे की त्या काळामध्ये 2550 वर्षापूर्वी जे शाक्य संघाचे नियम होते की जो 20 वर्षाचा झाला तो शाक्य संघाचा सदस्य झाला पाहिजे. आपल्याकडे नियम आहे का? नाही आहे. विचार करावा लागेल. आता त्यावेळेस 20 वर्ष म्हणजे आता आपल्याला 10 वर्ष करता येते. मतदानासाठी आपल्याला 21-18 अधिकार आला, पण शाक्य संघाचा सदस्य होणं इट वॉज कंपल्सरी, अनिवार्य होतं. तुम्ही बुद्ध आणि धम्म बाबासाहेबांना लिहिलेलं पुस्तक वाचा तुम्ही. सिद्धार्थ गौतम शाक्य संघाचे सदस्य झाले आणि शाक्य संघाचा सदस्य होण्याची पद्धत आहे. संतागार म्हणजे सभागृह, जसं आपण बसलो इथे, आणि त्याचा जो सेक्रेटरी असेल, सरसेनापती, त्यांनी तो ठराव मांडायचा. एकदा, दोनदा, तीनदा ठराव मांडल्यानंतर तो मान्य केला जात असे आणि मग त्याला सदस्य दिलं जात असे. आणि मग त्याची कर्तव्य सांगितली जात होती की तुमचे संघाचे सदस्याचे कर्तव्य काय. 4 प्रकारची कर्तव्य, मी डिटेल जाणार नाही, पण तुम्ही दर महिन्याला बैठकीला आलं पाहिजे. तुम्ही संघासाठी, या शाक्य संघासाठी काम केलं पाहिजे. आणि तुम्ही तुमचं मत निर्भीडपणे मांडलं पाहिजे. जसं जनगणनेबद्दल अमृतरावजी तुम्ही निर्भीडपणे मत मांडलं, यापैकी कोणाला पटो की नाही पटो, आपलं मत मांडलं पाहिजे. बुद्धाची परंपरा त्यावेळची आजही लागू आहे. निर्भीडपणे तर्काला पटेल असं मत मांडणे, आपलं मत मांडणे. आणि डिस्क्वालिफिकेशन पण होतं तेव्हा, शिक्षा, की तुम्ही जर अविचाराने वागले, व्यभिचाराने वागले, तुम्ही चोरी केली, भ्रष्टाचार केला, अजून काही केलं, तर तुम्हाला शिक्षा होत होती. अशा पद्धतीचं शाक्य संघाचं जे काम आहे, हे काम 21व्या शतकामध्ये भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून त्याचं पुनर्जीवन करता येईल का, त्याचा एक विचार करण्याची आज गरज आहे असं मला वाटतं. की हे तरुण पोरं येत नाही. आज आपण बघतो कुठे तरुण पोरं आहेत आजच्या सभेमध्ये. आपण म्हणतो तरुण पोरं येत नाही, त्यांना धम्म समजत नाही. तेव्हाही जर नसतं तर सिद्धार्थ गौतम जर नाही त्यांना सदस्यत्व दिलं असतं किंवा कंपल्सरी नसतं तर गेले असते की नाही गेले असते. आता हा जरतरचा विषय आहे, पण का करू शकत नाही आपण, यावर विचार केला. आणि नंतर रोहिणी नदीचा वाद सगळ्यांना माहीत आहे. आणि त्यानंतर जे युद्धाची परिस्थिती आली, तिथेही सिद्धार्थ गौतमांनी त्या सभेमध्ये स्पष्टपणे सांगितलं की मी युद्धासाठी तयार नाही, युद्धाने प्रश्न सुटत नाही, प्रश्न चर्चेने सुटतात. म्हणजे किती मौलिक विचार. 28 वर्षाचे होते त्यावेळेस सिद्धार्थ गौतम. चर्चेने सुटतात. पण त्यावेळचा सरसेनापती कसा होता, कोलिया बरोबर युद्ध करूच तुला शिक्षा होईल, कारण तू या ठरावाच्या विरुद्ध आहे. आणि सिद्धार्थाने मान्य केलं की ठीक आहे. आणि म्हणून त्यांनी परिव्रजाचा 3रा उपाय त्याने तो मान्य केला. आणि जेव्हा घरी गेला, पत्नी यशोधरा
मुलगा राहुल त्याला वाटलं की आता घरी गेल्यानंतर पत्नीला कदाचित माहीत नसेल आणि माहीत झालं तर तिला मूर्छेवून पडेल. आजकाल आपल्या पतीवर जर संकट आलं, कारण त्याला ते सोडून जायचं होतं ना, तो प्रदेश सोडून जायचा होता. म्हणजे राजासारखा वागलेला तो राजाच होता, तो शुद्धोधनाचा पुत्रच होता तो. यशोधराने विचारलं त्यांनी, आज काय सभेमध्ये काय झालं ते. म्हटलं मला माहित आहे. यशोधरा म्हणाली मला माहित आहे काय काय झालं ते. आणि त्याच्या पुढे यशोधरा म्हणाली ते फार महत्वाचं आहे. ती असं म्हणाली की तुम्ही घेतलेला निर्णय योग्य आहे, चांगला निर्णय घेतला तुम्ही, आणि आता तुम्ही आम्हाला सगळ्यांना सोडून जाणार तर तुम्ही एक काम करा, या मानव जातीच्या कल्याणासाठी तुम्ही मार्ग शोधा. आणि म्हणून तो सिद्धार्थ गौतम आणि नंतर हा 4 आर्य सत्तेचा मार्ग आपण सांगत असतो तो शोधला. मला यशोधराचं कॅरेक्टर खूप महत्वाचं वाटतं. तसंच रमाईचं, रमाईला बाबासाहेबांनी घडवलं. यशोधराला हिम्मत, सिद्धार्थ गौतमाला हिम्मत कोणी दिली, नैतिक बळ कोणी दिलं, यशोधराने दिलं. नाही तर काय म्हणू शकली असती, हे लहान पोरगा आहे, तुम्ही राजे आहे, मी पत्नी आहे, असं कसं मला नाही विचारलं, असा कसा निर्णय घेतला, असा कसा तुम्ही जाता. अनेक प्रश्न आज असते ना आपल्याकडे, आहे ना हे सगळं आपण बघतोच ना. भौतिक सुखाच्या मध्ये आपल्याला अनेक असे प्रश्न भेडसावत असतात. पण त्यावेळेस अशा पद्धतीचं किती त्याग आहे तो. आणि म्हणून हा जो इतिहास आपल्या समोर आहे, मला रमाबाईचं पण कौतुक एवढ्यासाठी वाटते, मला त्यांना शालूट करावं असं वाटतं. पैसे अनेकानेकडे असतात हो, पैसे कोणाकडे नाही. आता नौकर वर्गाकडे, व्यापाऱ्यांकडे, बिझनेसवाल्याकडे ह्या संविधानाच्या आरक्षणामुळे खूप पैसे आले ना, कामापुरते तर आलेच आहे, नाही आले असं नाही आहे. इथं बसलेल्याकडे गरीब कमी आहेत, BPL मध्ये कोण आहे. पैसे असल्यानंतर पैसे देणं हा फार मनाचा मोठेपणा असतो. आणि म्हणून मी खरं तर या कार्यक्रमाला त्यासाठी आलो आहे. आणि महादेवरावजी मेश्राम आणि रमाबाई मेश्राम यांचं मी मनापासून परत अभिनंदन करतो. त्यांच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या पाहिजे. सब दानं धम्मदानं जिनाति, सभी दानों में धम्मदान सर्वश्रेष्ठ माना जाता है. इसलिए देखें, इस भारतवर्ष में कितने राजा महाराजा हुए, लेकिन सम्राट एक ही सम्राट अशोक हुए. आज हम क्यों उनको जानते हैं इतने वर्षों के पश्चात भी? क्योंकि दायक के रूप में उसने अपने पुत्र और पुत्री को, यानी ये इस भिक्षु संघ को दान किया था. महामहिंद्र ने श्रीलंका में जाके बौद्ध धर्म का प्रचार प्रसार किया और वहां से बाकी देशों में हुआ. 6 माह के पश्चात उनकी पुत्री संघमित्रा श्रीलंका गई. महिलाओं को उन्होंने बौद्ध धर्म में दीक्षित किया और अंतिम समय तक वे भाई बहन श्रीलंका में उनका निर्वाण हुआ, अनंत थे दोनों. तो उसकी वजह से, और जो धम्म का प्रचार प्रसार जो सम्राट अशोक ने किया, आज इसलिए इतने वर्षों के पश्चात भी हम उनका नाम लेते हैं. तो ये जो हमारा स्तूप यहाँ पर निर्मित हुआ है, हमारे उपासक महादेवराव जी मेश्राम और उनकी सुवेदन पत्नी उपासिका आयुष्मती रमाबाई मेश्राम, इन दोनों ने जो धम्मदान दिया है, पैसा तो घोबरा गड्ढे साहब ने कहा हमारे समाज के पास बहुत पैसा आया है, बहुत पैसा है, लेकिन प्रवृत्ति, कितने लोगों के पास प्रवृत्ति है दान देने की? तो ये जो दान, ये पैसा तो खर्चा हो जाएगा, कोई पूछेगा नहीं, लेकिन ये स्तूप जो निर्मित हुआ है, ये विहार निर्मित हुआ है, इसके सालों साल तक रहेंगे कि अरे वे मेश्राम साहब थे, अरे वो उनकी पत्नी थे, उन्होंने ये दान दिया और आज ये है करके.
तो हमारे बीच में हमारे पास जो कुछ भी है थोड़ा ना थोड़ा बुद्ध विहार के लिए दान देना ही चाहिए। तभी तो ये होगा ना भाई, बुद्ध विहार बनेंगे, वहां पे भंते जी रहेंगे, भंते जी उसमें प्रवचन देंगे, प्रवचन हो गए, धम्म का प्रचार प्रसार होगा, तो उसका उपयोग होगा, पैसे का कोई उपयोग नहीं होगा। तो मैं सर्वप्रथम हमारे मेश्राम दोनों का मैं हार्दिक अभिनंदन करता हूं कि उन्होंने जो धम्मदान दिया है और जिसकी वजह से आप और हम यहाँ पर आए हुए हैं, तो ये मैं समझता हूँ कि ये धम्म के मार्ग पर आरूढ़ हुए हैं। मैंने भंडारा के बुद्ध विहार देखा पिछले वक्त, आमगांव से आते आते उस बुद्ध विहार में भी मैंने भेंट दी। श्रीलंका महाबुद्धिस्ट सोसाइटी के भंते जी थे मेरे साथ, उनको भी बहुत अच्छा लगा। बहुत बड़ा परिसर है, काफी अच्छा है। तो जितने बुद्ध विहार बनेंगे वो स्थायी रूप में रहेंगे, वहां पे धम्म की चर्चा होगी, और जहाँ विहार है वहां पे पूजनीय भिक्षुओं का निवास होना ही चाहिए। क्योंकि कोई भी व्यक्ति आएगा, चलिए भंते जी से भाई दो चर्चा करते हैं धम्म का, तो ये उसका उपयोग होगा। तो मैं पुनः संस्था की ओर से उनको साधुवाद देता हूँ, और मैं समझता हूँ कि बुद्धिस्ट सोसाइटी के बारे में जो मार्गदर्शन या सच्चाई, मैं सच्चाई समझता हूँ, सच्चाई आपके सामने जो प्रस्तुत की, मुझे लगता है ये सफिशिएंट है। जब भी कोई आते हैं, चाहे भीमराव अंबेडकर जी आए या फिर राजरत्न अंबेडकर आए, तो उनसे आप ये प्रश्न पूछिए, और ये पुस्तक है उसमें पढ़ लीजिए आप, उसमें आपको पता चलेगा। उनको पूछिए कि आपके पास क्या है। और मीरा ताई जी से 34 वर्ष 1981 से 81 से लेकर 2015 तक हाई कोर्ट, सुप्रीम कोर्ट, इसमें हम प्रकरण यानी ये लड़ते रहे। हमारा इतना अमूल्य समय जो धम्म के प्रचार प्रसार में हमें करना चाहिए था, हम ये संस्था बचाने के लिए किया, प्रयास किया कि वे भी रहे, साथ में रहे उनके मार्गदर्शन में, लेकिन नहीं। जिनको उनका स्वभाव मालूम है, वे किसी के अंडर में या किसी के साथ रहने में विश्वास नहीं करते। दूसरी बात, अभी जो विषय उन्होंने कहा अपना बौद्ध विवाह कायदा, मैं कोई अधिक ज्ञानी तो नहीं हूं, लेकिन हमने बुद्धिस्ट पर्सनल लॉ के लिए दिल्ली में 3 वर्ष लगातार जंतर मंतर पे धरना भी दिए, आंदोलन भी किए। शासन के पास ये पूरा उनके पास जो कानून जो बनाया था वो सब दिया, लेकिन ये जो आज का जो शासन है वो आपको साथ नहीं देने वाली है। और रही बुद्धिस्ट यानी विवाह की, तो मुझे नहीं लगता कि कानून रहने से ही हमारा कोई अधिकृत होगा करके, ऐसे कोई ये नहीं है। हाँ देखिए, विवाह तो अगर सभी दूर है, चाहे हिंदू का हो चाहे मुस्लिम का हो, विवाह होगा, कोर्ट में जाएंगे तो आपका परेशानी होगी। लेकिन अगर हम बुद्ध पद्धति से शादी किए हैं तो ऐसी कोई अड़चन की बात नहीं। मैं भोपाल का एक उदाहरण बताता हूँ। एक अपने समाज का लड़का था और सोनार समाज की लड़की थी। नागपुर के दोनों भोपाल में आए, तो हमने अपने बुद्ध विहार में वहाँ पे, और मुझे ये बताने में बड़ी खुशी होती है कि इंदौर, भोपाल, उज्जैन और देवास, ये जो 4 बड़े शहर हैं, ये चारों बड़े शहर में बुद्धिस्ट सोसाइटी के बुद्ध विहार है, यानी वही रजिस्टर्ड नंबर से, कोई कमिटियां नहीं, बुद्धिस्ट सोसाइटी के अंतर्गत है, और 2-2 मंजिल के यानी बुद्ध विहार है। ये हमारे रहते हुए हमने शासन से जमीन यानी फ्री में, वो भी पैसे नहीं लिए, हमने
फ्री में जमीन ली और बुद्ध विहार का निर्माण करवाया। तो हम जितने भी इंटर कास्ट जो मैरिज होते थे हम अपने बुद्धिस्ट सोसाइटी के इसमें एफिडेविट लेके वो करवाते थे। हमारे बौद्ध भंते जी ने वो शादी लगवाई, उन्होंने कंप्लेन किया कि नहीं भाई ये कैसे क्या ये कर सकते। कलेक्टर के पास सुनवाई हुई, बोला कि किसने शादी लगवाई। भंते जी को वहां पे प्रस्तुत होना पड़ा। भंते जी ने बोला कि मैंने शादी। उन्होंने बोला ठीक, अधिकृत म्हणजे यानी कानूनन हमें कोई रोक टोक नहीं है कि भाई ये जो हिंदू ला कि भाई 7 फेरे लेने हैं, ये करना है। हमारे बौद्ध धर्म के ये कस्टम नहीं है, हमको नहीं करना है। हमारा समाज है, हमारे बौद्ध भिक्षु है या आजकल बौद्धाचार्य है, उन्होंने शादी लगाया, वो अधिकृत मानी जाती है, उसमें कोई यानी ये नहीं है। तो मैं समझता हूँ काफी समय भी हुआ है आपको। और खोबरागढ़ साहब ने कहा कि जहाँ भूख होती है वहाँ पे कितनी भी बातें वो सब सर के ऊपर वो फिर सामने वाला जो बोल रहा है ना उसको गाली मन में गाली देना चालू हो जाता कि अपना बंद क्यों नहीं करता भाई, भूख लगी है करके। तो मैं अधिक आपको कष्ट देते हुए जो आयोजकों ने मुझे यहाँ पर आमंत्रित किया है, आपने संस्था के संबंध में जो बताने की मेरी जिम्मेवारी है हर समय होती है। संस्था के संबंध में आपने बड़े शांति से दो शब्द सुने। मैं आप सभी को बौद्ध उपासक उपासिकाओं को मैं मनपूर्वक धन्यवाद देता हूँ। आयोजकों को भी आभार प्रदर्शित करते हुए मैं अपने 2 शब्द समाप्त करता हूँ। जय भीम, नमो बुद्धाय। आपण माझ्या पत्नीचा जो सत्कार केला तो केवळ आमचा सत्कार, माझ्या पत्नी सत्कार केला तो माझा नाही, तर या समाजातील संपूर्ण दानदात्याचा सत्कार आहे असे मी समजतो। बुद्ध धर्मात दानाला फार मोठं महत्त्व आहे। दानाला विशेष प्राधान्य झालेले आहे। दान म्हणजे पैशाने किंवा दान नुसतं उपस्थित केल्याने होत नाही, तर त्याच्या परीने दान करू शकतो। श्रीमंत माणूस पैशाचे तर धन माणूस धनाने करू शकतो, गरीब माणूस आपल्या श्रमाने दान करू शकतो, तर उपासिका भोजनदान फळदान वगैरे करून सामाजिक कार्य करू शकतात। दान करू शकतात म्हणजे काय, गरीब श्रमाचे किंवा श्रीमंत पैशाचे समाजातील तिन्ही घटक आपल्या ऐपतीनुसार दान करू शकतात। परंतु इच्छाशक्ती असली पाहिजे, नाहीतर करता येणार नाही। नाही बरेच श्रीमंत आहेत त्यांची इच्छाशक्ती पैसा असला तरी इच्छाशक्ती नसून दान कधीही करत नाही। आपल्या 3 प्रकारचे ऋण आहेत, पहिला मातापिताचे, तर दुसरा गुरुजनाचे, तर तिसरे समाजाचे। समाज धम्माचे ऋण फेडण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे। बाबासाहेबांनी सुद्धा आपल्याला कल्पना दिली होती की आपण आपल्या कमाईच्या किंवा आपल्या मिळकतीचा 20% हिस्सा समाजाकरता दान केला पाहिजे। अशामुळे समाजाची प्रगती जर आपण करत नसूल तर समाजाची प्रगती कशी होईल, ते तर कमीत कमी दानदात्याचं काम आहे, आपण काहीतरी केलं पाहिजे। मी खूप मोठे असे काही केले नाही। तथागत बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर आपल्याला जे त्यांचे अनंत उपकार आहेत त्यातून थोडासा मी प्रयत्न केला आणि केला होता। त्यामुळे मला मोठे मानसिक समाधान लाभले आणि ह्या समाधान लाभल्यामुळे यापुढेही मी दान करत राहीन। बुद्ध धर्माच्या दानाचे अनासाधारण महत्त्व लक्षात घेता बुद्धाच्या काळात अनेक धम्मदान केले आहे। त्याचे राजे रजवाडे, श्रीमंत, उपासी उपासिका सर्व राजगृहात राजा बिंबिसाराने वेळूवन दान दिले, तर वैशालीची नगरवधू आम्रपालीने आम्रवन बुद्धाला दान दिले होते। त्याच्यानंतर शहावस्तीमध्ये अन्नपिंडाने चेतवन बुद्धाला दान दिले होते। उपासिका विशाखा बुद्धाच्या विहारात जाऊन दान बुद्धाकडून ते मिळवून घेतले होते। बुद्धांना भोजनदान, वस्त्रदान, जीवनदान, आपला औषधदान, खीरदान देण्याची बुद्धाकडून अनुमती मिळवली होती। ती किती दानाची उदाहरणे पुष्कळ काळात बुद्धाच्या काळात आहेत। पुढे अशोकाच्या काळात तर त्यांनी 884 असे विहार बांधून दिले होते, ज्यातून आपण एक बांधलं तर फार मोठी काही गोष्ट नाही आहे। परंतु त्या भगवान सम्राट अशोकाने जे विहार बांधून दिले त्याचे अवशेष आजही भारताच्या बाहेर सुद्धा सापडत आहेत।
दान संपत्ती हे विशेष मर्यादित जरूर कायमची संपत्ती विशेष मर्यादित जरूर कायम करावी कमवावी, परंतु तिचा दुर्योग होऊ नये. परंतु संपत्तीची तृष्णा किंवा लोभ हा वाईट असतो, माणसाचा दुःख विनाशाकडे घेऊन जातो. बुद्धाने म्हणणे होते की संदर्भात मी वाचलेली एक गोष्ट मला आठवते. एकदा भगवान बुद्धाने श्रावस्तीमध्ये प्रवचन दिले होते. त्याच्यामध्ये सर्व श्रीमंत लोक उभे होते, आपल्या उपस्थित होते. त्यात अधिक दान त्यांना वाईट आहे असं त्या भगवान बुद्धाच्या प्रवचनाचा सूर होता. बाबासाहेबांच्या लहानपणापासून मनुवादी लोकांनी खूप छळ केला. तुम्हाला बाबासाहेबांची थोडी 2 गोष्टी सांगतो आणि मग मी थांबतो. त्रास दिला, परंतु परदेशात शिक्षणात गेल्यावर त्यांना तिथे भारतातील जातीभेद विषमता दिसली नाही. एका शब्दाकडे लक्ष द्या. बाबासाहेब जेव्हा परदेशात गेल्या तेव्हा इथे त्यांना खूप वेळा छळ झाला होता. लहानपणी तुम्ही आता कदाचित टीव्हीवर पाहता तुम्हाला दिसेल नाही की बाबाला पल पाऊल टाकणं कठीण होतं. एज्युकेशन शाळेमध्ये जाणं तर फार कठीणच होतं, परंतु घरी वापरणं सुद्धा कठीण होतं. अशा परिस्थितीत तिथे सर्वत्र समता वातावरण होतं परदेशामध्ये. त्यामुळे त्यांनी येथील संधीचे सोने केले. त्यानुसार त्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन प्रसंगी उपाशी राहून मोठं शिक्षणाचा पल्ला गाठला. आजपर्यंत तो कोणीही मोडू शकला नाही. बाबासाहेबांनी जे शिक्षण केलेलं आहे त्या शिक्षणाचा पल्ला आजही कोणी मोडू शकला नाही. शिक्षण पूर्ण करून ते जेव्हा भारतात परतले तेव्हा जातीभेद अस्पृश्यता दूर करण्यासाठी त्यांनी बंडाचे निशाण उभारले. बाबासाहेबांनी काय केलं का ही वस्तुस्थिती मी मिटवून ठेवलं पाहिजे, कारण ह्या माझ्या लोकांना जेव्हा मला जेव्हा त्रास होता तो पुढे त्रास होऊ नये त्याच्यात बाबासाहेबांनी बंडाचे स्थाप उतारले होते. एवढेच नव्हे तर ते आपले जीवित कार्य समजून आयुष्यभर त्यांनी कधीही पर्वा न करता हा लढा दिला. दलित व अस्पृश्याचे हाल त्याला पावेना म्हणून त्यांनी इथून बाहेर पडण्याचे आपले जाती कार्य समजून त्यांनी ठरविले व म्हणून 23 सप्टेंबर 1917 जाहीर सभेत असे म्हटले की मी या अस्पृश्य वर्गात जन्माला आलो आणि त्यांच्या हाल अपेक्षा दूर करण्याचं समर्थ ठरलो तर मी स्वतःला गोळी मारेन. असा कोणी माणूस झाला नाही की त्यांनी अशा वेळेस त्यांनी आपलं इतकं मोठं ध्येय दाखवून ते केलं आणि त्याच्यानंतर प्रतिज्ञा केली समाजाची त्यांनी करुणा आणि जातीतील होऊ दिली नाही. असं दिसते की बाबासाहेबांनी याकरता किती मेहनत किती हाल अपेक्षा केल्या आणि अपेक्षा सहन केल्या हे त्यांच्या कार्यावरून आपल्याला लक्षात येते. बाबासाहेबांचे परदेशात शिक्षण झाल्यानंतर काही दिवस त्यांची गटबाजी व नाजूक परिस्थिती होती. बाबासाहेबांचं शिक्षण जेव्हा झालं होतं तेव्हा त्यांना परिस्थिती खूप नाजूक होती. शिक्षणाची त्यांना शिकत होते, परंतु त्याची घरची परिस्थिती किती वाईट होती का सांगू नका तुम्ही. मूर्तिमंत उदाहरण म्हणजे औषधी अभावी आणि आपली लहानपणी त्यांची बाबासाहेबांचे 4 लेकरं मेले तरी पण रमाई गेल्या. 35 रमाई गेल्या. ह्या एवढ्या साऱ्या बाबी असूनही बाबासाहेबांनी कधीही खाली उतरून पाहिलं नाही. बाबासाहेब समाजाचा ओळखच गेलेले आहे. बाबासाहेब म्हणजे मी जेवढी गरिबी अनुभवली तेवढी गरिबी या देशात कोणीही नेत्यांनी अनुभवली नाही. गरिबाचे कारण सांगून मी कधी माझा लढा मागा घेतला नाही. मी गरिबी असूनही त्यांनी आपला स्वाभिमान विकला नाही. तरी समाजाचे आंदोलन कधी कमी होऊ दिले नाही. पैशासाठी ते पदासाठी कधीही विकले गेले नाही. म्हणून माझं एक म्हणणं आहे की आजच्या जेवढ्या काही पिढीनं ह्या उदाहरणाकडे लक्ष देऊन दिलं पाहिजे. कसं आहे की समजा पैसा मिळते म्हणून आपण आपला नाही आपण समाजाचं काय करू शकतो, समाजाकरता किती आपण आपला वेळ देऊ शकतो, समाजाचे काय करू शकतो एवढा माणसानं केलं पाहिजे. परंतु आज पैशाची आपण विकले जात आहोत हे आपण डोळ्यांनी पाहतो. पैशासाठी विकले जात आहोत आपण डोळ्यांनी पाहतो. स्वाभिमान गहाण ठेवला जात आहे. स्वाभिमान बांधिलकी राहिली नाही. पैसा सर्वश्रेष्ठ समजून जात आहोत. अशी परिस्थिती बदलली पाहिजे. म्हणून प्रत्येकाने बाबासाहेब ध्येय उद्दिष्ट समोर ठेवून समाजाचे काम करत राहिले पाहिजे अशी मी आशा व्यक्त करून माझ्या सामान्य माणसाला तुम्ही ऐकून घेतले त्याबद्दल मी आपले धन्यवाद मानतो. जय भीम, जय भारत, जय बुद्ध.